तेव्हा रिस्की काम बघा किती. इथं बघा पूर्ण मधमाशीचं पोळ आहे. सोन्याचा भाव आता चांदीत बी नाही पितळ्यात चाललाय. एवढंच भाव कमी डायरेक्ट. आता 40 फुटावर पाणी लागलं पाहिजे. आज मस्त आहे वातावरण, एक नंबर आहे. बरं बाबा येऊन जाय म्हणा थोडंसा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. अजून एक नवीन सुरुवात दिवसाची, पण ती शेतामधनं आहे. आज सकाळी आलो. आता ही इथली ते जे झटका मशीन होतं ते बंद केलंय. आता बघू, आता मोटर वगैरे पाणी चेंज करायला चाललोय. आजचा दिवस कसा जातो बघा एंडपर्यंत. आलो आता धरणाच्या शेतात वापस, आणि बघा पाणी कमी होऊन गेलेलं आहे. त्या टायमाला हे जे दगड दिसत आहे ना इथे, हे इथपर्यंत पाणी होतं. आता डायरेक्ट कमी होऊन गेलेलं आहे इथून. म्हणजे तरी तिकडे त्या साईडला आहे आमच्या विहिरीत फुल आहे, काही वांधा नाही. पण ती त्या साईडची विहीर आटून गेलेली, कारण इकडे पाणी नाही या साईडला. आता हिला खाली अजून खोल करून हिला असे हाडेबोर टाकायचे आता आम्हाला. बघू आता कसं होतं पुढे. आता लाईट गेली वापस, लाईट चालली गेली वापस. नंतर त्यानंतर गाडी मोजायला जायचं आहे, कारण आज पण मालच आहे. माल म्हणजे केळीची गाडी. आता आलो आमच्या भाऊंसोबत काट्याची गाडी मोजायला. केळीची गाडी आलो आता मोजून, आणि इकडे फिरवायला आलेलो आता वालं. तो तिकडे एक मागे राहून गेलेला आहे, त्याला फिरवतोय. त्यानंतर आज केळीची गाडी, आणि नंतर माणसं आहे ना टेकण्या लावत आहे. कारण हे जे असे झाडं असताना मोठं झाल्यावर आहे ना, हवेच्या वाऱ्याने असे झुकून जातात थोडेसे. आमच्या इकडे काल परवामध्ये खूप हवा होती, म्हणून मग ते झुकून गेलेले बाकीचे. आता गेलो होतो थोड्या वेळ पहिले घरी, कारण त्या कामाला दादांचा डब्बा आणायला जायचा होता. म्हणजे तिकडे त्यांच्या इथं गेलेलो होतो, त्यांना तिथं राहायला दिलेलं ना खळ्यात जागा, तर तिकडे गेलो. त्यांचा डब्बा आणला. आता वापस शेतात चालतोय, आणि मालची कटिंग आता चालून गेली असेल. आता वाजले 10:30. तर जातोय तिकडे, बघू कटिंग चालू झाली का नाही. इकडे चालू आहे आता यांची गाडी रचना, म्हणजे आता हे फोम वगैरे लावत आहे. आणि आज या साईडचा माल कटायला आहे. हे वाले नाही कटणार, जे मोठे गोल झाले तेच कटतील. ही आजची शेवटची गाडी आहे. काल पण एक गाडी झाली होती, पण काल मी तिकडे घरीच होतो. आणि याच्यानंतर आता एक्सपोर्टिंगचा माल आहे. आता सध्या एक्सपोर्टची टीम नव्हती, म्हणून एक्सपोर्टचा माल गेला. आणि नंतर आता म्हणजे पुढच्या नाही 1 महिन्यानंतर एक्सपोर्टिंगचा माल चालू होईल. आता एक्सपोर्टची टीम नव्हती ना, नाही तर आमचा पूर्ण एक्सपोर्टचा माल राहतो. दरवर्षी आम्ही एक्सपोर्टलाच माल देतो, पण यावर्षी यांची टीमच आली नाही. ते म्हणे आता सध्याला काढून घ्या, पुढचे माल लावू. आता पुढच्या माला एक्सपोर्टिंगला जातील, मग तेव्हा चांगले पैसे बनतील. कारण आता मग गोल पण जास्त होत होते ना, म्हणून पप्पांनी काढून टाकले ना. आता तसं चालत नाही ना, की मग राहिला तर मग देऊन टाकावं लागतो, असं नाही करावं लागत. तसं राहतात शेतकरीचं. आता पप्पा मध्ये, आता मी पण जातो मध्ये. हे अशी कट आहे इथे, हे बा. आता असं उचलतील आणि त्या गाडीत नेतील. पप्पा बसले बाहेर, मी आता थोडा वेळ मध्ये फिरतोय. आता म्हणजे बघतोय, म्हणजे असं एक्झॅक्ट गोलाईचेच झाडं काढतात. नाही तर काही ना व्यापारी लोक म्हणतात कापून घ्या, मग ना असे छोटे झाडं पण कापून टाकतील ते. तर ते नको, त्याच्यात आमचं नुकसान आहे, म्हणून त्यांना आता गोलाईवाला एकदम परफेक्ट सांगतोय. तेव्हा रिस्की काम बघा किती आहे. इथं बघा पूर्ण मधमाशीचं पोळ आहे, आणि इथं उभं राहावं लागतंय. परवाच्या व्हिडिओमध्ये मी खतरो के खिलाडी होतं ना, आज बी खतरो के खिलाडी. पण हे मध्ये त्या दिवशी बाहेर ट्रक जवळच होतं. हे बघा किती इथं डायरेक्ट. हे तर मोठं आहे त्या दिवसापेक्षा. आता झाला आहे जेवणाचा टाईम, त्याच्यासाठी हात धुतोय. हात बघा आमचं म्हणजे असं मस्त खोलली नळी की आलं पाणी. आता हे थोडंसं पाणी जाऊ द्यावं लागतं, कारण याच्यात नाही ना असं थोडंसं गढूळ पाणी पहिले येतं, मग त्यानंतर हे बघा आलं बघा गढूळ पाणी दिसलं का तुम्हाला. त्यानंतर याच्यात चांगलं पाणी येतं, मग हात धुवावं लागतं तेव्हा. आता मस्त कालामोड की शेवगा कशी का चाल द्या. पप्पा खात आहे खिचडी, कारण पप्पाचं पोट गडबड आहे. शेतात कालामोडूनच जेवण पडतं, नाही तर मग काही जेवायचं नाही शेतामध्ये. असं टुकू नाही चालत. जेवण झाल्यावर आपला डब्बा आपणच धुवून घ्यायचा याच्या खाली, कारण स्वतःचं काम जर स्वतःने केलं ना तर तेवढंच बरं वाटतं. आता मी डबे धुवून टाकले, आता बसू तिथं काउंटिंग करायला. जेवण वगैरे झालं, त्यानंतर पप्पा म्हणे वॉल बदलवणे. आता चाललोय वॉल बदलवायला. टोटल आता 5 वॉल फिरवले. आता चाललोय वापस तिकडे केळीच्या गाडीकडे. त्यानंतर माझून तिकडे डिगीच्या धरणात जावं लागेल मला. तिकडे ते 2 वाजता जावं लागेल. एवढं लवकर काही नाही, आता 11:30 झाले, 11:30 पावणे 12. त्यानंतर तिकडे जाऊन मग थांबावं लागेल जोपर्यंत ती विहीर हटत नाही तोपर्यंत. आता जातोय तिकडे. हे बघा केळी बघा अशी चालली आता आमचीवाली. ही पॅकिंग होती इकडे वरती. हे बघा केवढा घोडा आहे बघा. सोन्याचा भाव आता चांदीत बी नाही पितळ्यात चाललाय. एवढंच भाव कमी डायरेक्ट. आता ही अशी केळी कुठेच नाही आमच्या गावात. सगळे गाववाले म्हणतात की काय केळी भाऊ तुमची. पण आता तकदीर का खेळ आहे, कोणाला भाव भेटतो कोणाला नाही भेटत आहे. आलो आता इकडे धरणामध्ये. ही मोटर बंद करायची ना, आता बघू आता याच्यात पाणी केवढं येतं. ओ बापरे, इथं गेली आटून. चला बंद करा आता. आज ही विहीर खूप लवकर आटून गेली. त्या दिवशी 3 वाजवून टाकले होते, आज तर डायरेक्ट 2 वाजताच बंद होऊन गेली. टेम्परेचर एवढं आहे ना, हे बघा
ते धरणातलं पाणी इथपर्यंत होतं. त्या दिवशी मी जेव्हा ज्यांनी मागचे ब्लॉग बघितले असेल त्यांना माहिती आहे इथपर्यंत पाणी होतं ना, आता डायरेक्ट तिथपर्यंत चाललं गेलं आहे. पण ही या साईडची जी विहीर आहे ना हिला काहीच झालेलं नाही, कारण त्या साईडला पाणी भरपूर आहे. या साईडचं पूर्ण सुकून गेलं आहे. आता चाललो, नंतर कॉक फिरावं लागतील आणि मग वापस केळीच्या गाडीकडे जावं लागेल. आज गाडी लवकर भरून गेली, कारण आजची ती ज्यांची टीम होती आजची बाहेरची, ती टीम आज पटकन काम करते म्हणून आज लवकर सुट्टी होऊ शकते. जर आता याच्याने जर त्रास दिला वापस मग थांबणं पडेल संध्याकाळी. धरणावरनं आलो, कॉक वगैरे फिरवले आणि आता वापस तिकडे गाडीकडे चाललो आहे. त्यानंतर आता ती बहुतेक गाडी भरायवर आली असेल, आता तिला मोजायला घेऊन जावं लागेल. आज कमी माल होता, म्हणजे कमी म्हणजे तरी 400 झाडं काढले. असे दर दिवशीचे 650, पहिली गाडी 650 गेली, कालची पण गाडी 650 गेली, सॉरी चुकलं, आणि आजची 400 गेली. 400 का 450 गेली बहुतेक. आजची लवकर झाली कारण टीम भारी होती. आता या बा इथून तिकडे आहे ती गाडी, ती दिसते का तिकडे? एका हाताने गाडी चालवते, दिसत नाही ना, हवा पण भरपूर चालू आहे. जातोय गाडीकडे. सगळं झालं, गाडी वगैरे मोजली गेलेली आहे आणि आता इकडे कॉक फिरायला आलेलो आहे. आता कॉक फिर, बापरे काय जड आहे, पाणी चालू आहे जोराचं. एक सेकंड, काय बेकार जड आहे, प्रेशर खूप आहे ना, पाणी जोरात चालू आहे त्यांच्यात. आता आमच्या सोबत आलेलं आहे कार्टून, मावशीचा मुलगा. आता याची झाली 10वी. काय घेणार बो 10वी नंतर? आता सायन्स म्हणतोय का कुठे? हे बघा आजचं धरणावरचं वातावरण दाखवू का तुम्हाला? हे बघा किती भारी दिसतंय बघा. तिकडनं समोरून असं वाटतं की पाऊस येईल, कारण ते इथं पाणी आज मस्त आहे, वातावरण एक नंबर आहे. बरं बाबा येऊन जाय म्हणा थोडंसं, पण वादळ बिदळ नको देऊ. आजचं वातावरण एवढं भारी आहे ना, तर असं वाटतं आज शेतातच जाऊ, पण नाही राहता येणार. हे बघा मस्त असं वाटतं की पाऊस वगैरे ये दादा. आता तिकडे पप्पा गेलेले, तिकडे ते बोरिंग करताय ना कोणाची तरी, तिकडे भाव विचारायला गेले. तोपर्यंत आता इकडे ते कटका मशीन चालू करतोय. या बोरिंगच्या गाडीचा धूर बघा केवढा उठलेला आहे डायरेक्ट. चालू आता इथं 40 फुटावर पाणी लागलेलं आहे. बरं दुष्काळात ते पण. शेतातनं आलो घरी, आंघोळ वगैरे झाली, जेवण वगैरे झालं, शेतपावली झाली. आता करतोय ब्लॉग एडिट. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.